संबंधितांना दिली जाते, काय काय मदत आहे? कारण 2 ट्रक फक्त मदतीची जातात. मला आपल्याला कल्पना आहे की आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आवाहन केलं होतं की मराठवाडा अतिशय पूरग्रस्त म्हणजे शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आमच्यासोबत आहेच. तोच संस्कार घेऊन उद्धवजी पुढे जात आहेत. जेव्हा जेव्हा हा गरज भासेल तेव्हा सगळ्यात पहिली शिवसेना धावून जाते आणि आम्ही आमच्या महानगर टेलिफोन निगममध्ये आमची जी युनियन आहे ती वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या प्रेरणेनं पुढे जात होती. त्याच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निधीतून आम्ही एक ट्रस्ट उभा केला, त्याचं नाव आहे जाणीव मुळांची आणि मूल्यांची. ती मुळं आमची शिवसेनेची आहे आणि त्या मुळांनी आम्हाला आज कळतं आहे की जेव्हा मी ओमराजे निंबाळकर खासदार त्यांच्याशी बोललो, आमदार कैलास पाटील म्हणाले भयानक परिस्थिती आहे. म्हटलं मी काय करू, मी अन्नधान्य घेऊन येतो. म्हणाले आणा हरकत नाही. मग मी असा विचार केला की दिवाळी आहे, अन्नधान्य सोडावं त्याच्या पलीकडे काहीतरी केलं पाहिजे. मग अन्नधान्यामध्ये आम्ही दूध सगळं म्हणजे दुधाच्या भुकटिकापासून मसाल्याच्या मिठापासून सगळ्यापर्यंत तांदूळ, गव्हाचं पीठ म्हणजे प्रत्येक ती तुम्ही बॅग पाहिली असेल केवढी मोठी आहे, एक बॅग 23 किलोची आहे. त्याच्यामध्ये आम्ही रवा, मैदा, बेसन, तूप, साखर, कारण दिवाळीत त्यांना बिचाऱ्यांना घरात दिवाळी साजरी करता यावी हाही विचार आम्ही केलेला आहे. आणि मग सगळी कडधान्य आहेत, जेवढं म्हणून गरज संसाराला लागते ती प्रत्येक वस्तू त्यांना कुठेही मागावी लागणार नाही. एकूण एवढे जिन्नस आहेत, नारळ तेल, दूध पावडर, चहा पावडर, मेणबत्त्या, मसाले, साबण, दोन्ही आंघोळीचा आणि कपड्यांचा, शेंगदाणे, बेसन पीठ, रवा, मीठ, साखर, पोहे, तूप, शेंगदाणा तेल, हरभरा, कडधान्य, तूर डाळ, चणा डाळ, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदूळ इतक्या वस्तू त्या आतमध्ये समाविष्ट आहेत. आणि आज आमचा 2 ट्रक आहेत करता येत, इथे आणलं एकच आहे, दुसरा ट्रक आता भरून जवळजवळ 23 टन असं हे वस्तू आहे त्या सगळ्या. ह्या उद्या आम्ही धाराशिवला त्यांनाच विचारलं मी ओमराजेंना आणखीन कुठं जाऊ, तेव्हा कैलास पाटील यांनी आम्हाला सांगितलं की एक बेलगाव नावाचं गाव आहे, एक लाखी नावाचं गाव आहे आणि एक इडा नावाचं गाव आहे, ही पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या गावांना पहिली मदत करा या भावनेनं आम्ही आता तिथे 30,000 कोटींची मदत सरकारने जाहीर केली. त्या मदतीमध्ये पोचेल तेव्हा दिवाळी सरलेली असेल आणि ती मदत कशी तुटपुंजी आहे हे कालांतराने आपल्याला कळेलच. आजही सामनाच्या अग्रलेखात त्याच्यावर जे काही फटकारे मारायचे ते मारलेले आहेत. हा त्यांना ही सवय आहे एवढंच करायचं, ढोल मोठे वाजवायचे. खरं तर वेळ आदरणीय उद्धवजींनी काय मागितलं होतं की 50,000 रुपये हेक्टरी मदत करा. तुमच्या PM केअर फंडातनं मागितली होती. बरं, हे आणखीन अंडरलाईन करा. तो फंड कुठे वापरतात, इलेक्शनला वापरतात, कशाला वापरतात माहिती नाही, ते नाही जाहीर केलं. कर्जमाफी करा, मुक्त करा, तेही घाईच नाही काय जाहीर नाही केलं. म्हणजे मूळ मुद्दे जे मागण्या आहेत त्यालाच जाहीर नाही केल्या. काल मी विदर्भात होतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथं सुद्धा बुलढाण्यामध्ये तर माहिती आहे मागच्या 15 आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस पडून काही गावं उद्ध्वस्त झाली. काल मी चांदूर बाजारला गेलो, तिथे असं पुढे येऊन काही गावं उद्ध्वस्त झालेली आहेत. तिथं आणखीन वेगळा किस्सा आहे, तिथं 2 वेगळे किस्से घडले. त्या गावांमध्ये जिथं संत्र्याचं पीक येतं काटोलवरे भागामध्ये, त्याला ऑरेंज सिटीज असं म्हणायचे पूर्वी, तर तिथं गेलो तर ती संत्री काढली का त्याला ताबडतोब फंगस लागते. म्हणजे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त झालेत, सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं आहे, सोयाबीनला फुलं आली, इतकी वाईट परिस्थिती आहे. ट्रकमधनं सोयाबीन विक्रीला आणायचे तर त्या बाईकवर जातात, अशी शेतकऱ्यांचे हाल आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरते नाही, म्हणून आदरणीय उद्धवजींनी हे आंदोलन उभ्या महाराष्ट्रात आम्ही घेतलं. सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. प्राधान्यानं मराठवाडा हे नक्कीच आहे, कारण तो सगळ्यात जास्त क्षतिग्रस्त आहे आणि यासाठी काल अंबरडा मोर्चा काढला होता. पण आपण काय करतो, आम्ही मुंबईकर आहोत. मग आमच्या सगळ्या बांधवांनी, भगिनींनी, मित्रांनी सुद्धा भरभरून मदत केली आम्हाला. अरे वा, चांगलं काम करताय, आणि ती मदत आम्ही घेऊन जातोय. मग मला त्यांनी आणखीन काही गोष्टी सांगितल्या, चारा किंवा कडबा देतील का, तर मी त्यांना ती मुंबईत नाही आणतात, तुम्ही सांगा आम्ही तिथूनही देतो, तोही देण्याची आमची तयारी आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्याच बांधवांना महाराष्ट्रातल्या जे क्षतिग्रस्त आहेत, पूरग्रस्त आहेत, आपदग्रस्त आहेत त्यांना मदत करतो. PM मोदी यांनी काल नवी मुंबईमध्ये असं म्हटलं की महाविकास आघाडीमुळे देशाचं 1,000 कोटी नुकसान झालं, अनेक प्रकल्प रखडले. त्यांना एकच आठवण करून देतो, आपलं मेट्रो रेल्वेचं टर्मिनस जे आरे कॉलनीत करायचं झालं, उद्धवजींनी तेव्हा सातत्याने सांगितलं पर्यावरणाचं नुकसान होईल. वांगचुंग काय सांगतात, पर्यावरणाचं नुकसान होईल. आम्ही इकडची जागा कांजूरमारची मागत होतो, दिली का, नाही दिली. मग आज का आता कशी दिली,
आता काजूरची जागा कशी दिली, मग कोणी लबाडी कोण करते? तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करता. मी साधा छोटा विषय मांडतो. आजही विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना कुठलाही निधी मिळत नाही. तिथून सुरुवात आहे. म्हणून विरोधी आहे पक्ष आहे असं त्याला समजू नये. तुम्ही दोघं एका रथाची चाकं आहेत आणि त्यामुळे एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका पाहिजे, ती सरकारची नाही. वेठीस धरणं आणि कुठलंही काम उद्धवजींनी केले ते नकारार्थी सांगणं. तेव्हा तुम्ही अटल सेतू कोणी केला, आमचा कोस्टल रोड कोणी केला? उद्धवजींनी ना. बरं, उद्धवजींनी तेव्हा सरकारवर पण ताण दिला नाही. महापालिकेच्या निधीतनं कोस्टल रोड झाला, आपला लिंक झाला. कोणी केला? उद्धवजींनीच केलं ना. कोस्टल रोड 10,000 कोटी रुपये महापालिकेला द्यायला लावले होते, आठवतं का तुम्हाला? 92,000 कोटी रुपयाची, एवढं करून 92,000 कोटीची फिक्स डिपॉझिट महापालिकेची होती. आज महापालिकेचे पैसे उद्ध्वस्त केले जात आहेत, धडाधड खात्यात त्याचे फिक्स डिपॉझिट तोडले जात आहेत. हे सर्वसामान्य माणसाला कळतंय. तुम्हालाही काल निमंत्रण होतं पण तुम्ही गेले नाहीत. नाही, मला नाही निमंत्रण. माझ्याकडे आता दाखवरे आशिष दाखव त्यांना. ते मला जे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी दौऱ्यावर, मी काल तुम्हाला आत्ता बोललो विदर्भ, तरी पण मी विचारलं आहे का निमंत्रण, आलं नाही. स्थानिक खासदार मग तुम्हाला ऐका, किस्सा ऐका काय करावं यांनी. तर ITIचे एक शिक्षक, ITI मेट्रो रेल नाही बरं का, त्या ITIच्या शिक्षकाकडे एक असं साधं, हे बघा हाताने लिहिलेलं एक प्रकारचं पत्र मला पडलं. हे निमंत्रण पत्र आहे की काय ते बघा, तुम्हीच बघा. आता बघा, नाही उशिरा आला. बघा ना किती वाजता आलं ते. त्याला मी लिहिलं, म्हटलं वेळ सांग, त्याच्यात लिहून ठेव किती वाजता आलंय बघा. आणि तुम्ही उद्या मग त्याच्या अगोदरचा कार्यक्रम म्हण विमानतळावरचा 9 तारखेला उद्घाटन आहे. 8ला 6:45 वाजता ऑफिसमध्ये माझे गेले. यायचं कसं कोणी? म्हणजे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं. आता आम्हाला त्याची पर्वा पण नाही, पण लोकांना कळतं की प्रसंगाला कोण धावून येतं, ती शिवसेना आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कोण भांडतं, ती शिवसेना आहे. मराठी माणसाच्या उत्थानासाठी कोण भांडतं, ती शिवसेना आहे. गोरगरिबांच्या गरजेसाठी धावून कोण जातं, ती शिवसेना आहे.